सिंहगड रोडवर सध्या वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे। कारण ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता अतिरिक्त पोलीस आयुक्त सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत। थेट रस्त्यावर उतरून त्यांनी ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न ते करतात। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करा असे आयुक्त मनोज पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। आपण पाहतोय पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत जटिल होत चाललेला आहे आणि हा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता थेट आयुक्तच रस्त्यावर उतरलेले आहेत। अतिरिक्त पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी अधिकाऱ्यांना ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करा असे निर्देश दिलेले आहेत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्या सोबत आहेत। रोहन, काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात? कारण सिंहगड रोड सारखा हा जो परिसर आहे, नेहमीच इथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली असते। वाहनांच्या रांगा इथे नेहमी दिसतात आणि खरं म्हणजे एक बाब अशी सुद्धा आहे की जे वाहनधारक आहेत, दुचाकी चालक आणि चारचाकी चालक दोघांकडून सुद्धा नियमांचं पालन केलं जात नाही। कुठूनही अक्षरशः चुकीच्या दिशेने सुद्धा वाहनं येत असतात आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडीची समस्या जी आहे सिंहगड रोडवर अत्यंत जटिल होत चालली आहे। स्नेहा, साधारणतः 5 ते 600 हॉटस्पॉट आहेत त्या सिंहगड रस्त्यावरील। जर ते काढून टाकले तर निश्चितपणाने वाहतूक कोंडीला मोठी आळा जो आहे तो बसला जाईल आणि तेच पाहण्यासाठी आज पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील जे आहेत ते पोहोचलेले होते। त्यांनी या सगळ्या बाबींची पाहणी केलेली आहे आणि हे हॉटस्पॉट जे आहेत ते शोधून काढून त्यांच्यावरती उपाययोजना करण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत। खरं तर साधारणतः 2 किलोमीटर पर्यंतचा पूल जो आहे तो परवा दिवशीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोकार्पण केला आणि त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये सिंहगड रस्त्यावरील कमी होईल। साधारणतः फन टाइम पर्यंतचा हा सगळा 2100 मीटरचा उड्डाण पूल सुरू केलेला आहे, पण तरी देखील जाताना आणि येताना मोठ्या प्रमाणामध्ये कामाच्या वेळेस मोठी गर्दी जी आहे ती सिंहगड रोडला पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या वेळेमध्ये ते हॉटस्पॉट काढून टाकून सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी सोडवणं हे सध्या प्राधान्याने पुणे पोलिसांनी घेतलेलं पाहायला मिळते। त्यामुळे स्वतः मनोज पाटील आज या ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणची पाहणी जी आहे ती मनोज पाटलांकडून केली गेलेली आहे आणि हे हॉटस्पॉट शोधून काढून तिथले सगळे जे आहेत ते अनधिकृत तिथं काही अनेक ठिकाणी बांधकाम आहेत, अनेकदा फेरीवाले जे आहेत ते थांबलेले असतात रस्त्यावरती। त्यामुळे हे सगळं काढून टाकून तिथला रस्ता जो आहे तो मोकळा करण्याचं कामकाज भविष्यामध्ये केलं जाईल का आणि पोलीस आयुक्त असतील किंवा वाहतूक सगळी यंत्रणा असेल, हे सगळी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नेमक्या आता भविष्यामध्ये काय पावलं उचलतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। नक्कीच धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल।